नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. कल्पना अर्जुनला म्हणते, अरे अर्जुन बघ ना, यांचं काय चाललंय, खूप धावपळ सुरू झाली आहे, आपली सायली ठीक तर असेल ना. तेव्हा अर्जुन म्हणतो, मी विचारतो. तेवढ्यात आता अर्जुनला म्हणते की डॉक्टर आता बाहेर येतात. अर्जुन विचारतो, काय झालं, सायली स्टेबल आहे ना. तेव्हा डॉक्टर म्हणतात की नाही हो, तुमच्या पेशंटची तब्येत अचानक अनस्टेबल झाली आहे, त्यामुळे मोठा प्रॉब्लेम झाला आहे. त्यावरती अर्जुन आणि घरातील सगळेच खूप घाबरतात आणि विचारतात, मग तुम्ही काय करताय. त्यावरती डॉक्टर म्हणतात, हे पहा, अजूनही ब्लड मिळालेलं नाही, त्यामुळे तुम्हाला थोडा धीर धरावा लागेल. आता अर्जुन खूप चिडतो आणि म्हणतो, हे पहा डॉक्टर, जर माझ्या बायकोला काही झालं ना, असं म्हणून तो त्यांच्याकडे आता बोट करून बोलतो. तेव्हा प्रताप म्हणतो, अरे अर्जुन जरा शांत राहा. आता अर्जुन जरा शांत राहतो आणि म्हणाला, मला सायलीला पाहायचं आहे, मी आता आतमध्ये जातो. असं म्हणून तो आतमध्ये जायला निघतो. तेव्हा चैतन्य म्हणतो, तुझं काय चाललंय, जरा थांब ना. अर्जुन वैतागूनच बाप्पासमोर जातो आणि मग तुम्ही लहानपणापासून ऐकत आलोय की बाप्पा, तुम्ही नेहमी सत्याच्या पाठीमागे उभा राहतो आणि आपल्या भक्ताची नेहमी मदत करतोस. मग तू सायलीला आज एकटं का सोडलंस. मी जेव्हापासून तिला ओळखतोय बघतोय तेव्हापासून ती तुझ्यासाठी खूप काही करते आणि आता तुला तिला मदत करावीच लागेल, कारण की ती तुझ्यासाठी खरंच खूप काही करते आणि तिच्यासारखी भक्त कुणीही करू शकत नाही. परंतु सायलीसारखी मनाने एकदम निर्मळ, तिच्यासारखी स्वच्छ भक्ती करणारी मुलगी बनवलीस आणि फक्त निर्माण केलीस. एवढ्या चांगल्या आणि निर्मळ मनाच्या मुलीला असं कसं जाऊ देतोस. नको बाप्पा, आजपर्यंत मी तुझ्याकडे काहीच मागितलं नाही, पण हात जोडून मी तुझ्याकडे एक प्रार्थना करतोय, एकच मागणं मागतोय, माझ्या सायलीला वाचव. बाप्पा, ती अगदी चालत आणि हसत आपल्या घरी येऊ दे, मग मी बघेन ना. सायली म्हणते, तसं नेहमी भक्तांच्या पाठीमागे तू उभा असतोस ना. इकडे प्रतिमा रूममध्ये बसलेली असते. तेवढ्यात नर्स तिथे येते आणि म्हणते की तुमचं ब्लड ग्रुप ओ निगेटिव्हच आहे आणि आमच्या पेशंटला बरोबर मॅच देखील होते, तुम्ही ब्लड डोनेट करणार ना. तेव्हा प्रतिमा हसूनच हो असं म्हणते. तेव्हा आता नर्सला देखील आनंद होतो. तर दुसरीकडे अश्विन म्हणत असतो की खरंच तुमच्या वहिनीची कंडिशन खूपच क्रिटिकल आहे, आपल्याला काहीतरी करायला हवं, अजूनही ब्लड आपल्याला मिळालेलं नाही. तेव्हा अश्विन म्हणतो, तुम्ही काहीही करा डॉक्टर, परंतु माझ्या वहिनीला काही होता कामा नये. तेवढ्यातच ती नर्स तेथे येते आणि म्हणते, गुड न्यूज आहे, आपल्या इथे मगाशी जे पेशंट आलं होतं ना, त्यांचा ब्लड ग्रुप ओ निगेटिव्हच आहे, आपल्याला ब्लड देण्यासाठी त्या तयार झाल्या आहेत. तेव्हा अश्विनचा आनंद गगनात मावेनासा होतो. तो म्हणतो की ही तर गुड न्यूज आता मला घरच्यांना सांगायला हवी, त्याचबरोबर त्या बाईनं जाऊन सुद्धा भेटायला हवं. तर त्या बाई कुठे आहेत. तेव्हा नर्स म्हणतात, त्या बाई आता आतमध्ये रूममध्ये आहेत. तर आता अश्विन तिकडे जायला निघतो. प्रतिमा तेवढ्यातच डॉक्टर तेथे येतात आणि म्हणतात की त्या बाईंनी पुढची प्रोसिजर समजावून सांगतात, तुम्ही तुमच्या घरच्यांना गुड न्यूज द्या. तेव्हा अश्विन आता ठीक आहे असं म्हणतो आणि लगेच घरच्यांकडे जायला निघतो. इकडे अर्जुनही बाप्पासमोर हात जोडून उभा असतो. तर इकडे रविराज फोन करून सगळीकडे ओ निगेटिव्ह ब्लड ग्रुप कुठे मिळते का याची चौकशी सुरू करतो, पण कुठेच मिळत नाही. तर आता चैतन्य अगदी रडवेला होतो आणि म्हणतो, मावशी मला काहीच आता पॉझिटिव्ह पुढं दिसत नाही. प्रताप म्हणतो, सगळं काही ठीक होईल. पण कुसुम लगेच अर्जुनकडे जायला निघते. तेवढ्यात अश्विन आता तेथे येतो. तो म्हणतो, सर्वांसाठी एक गुड न्यूज आहे, आपल्या सायली बहिणींना ब्लड मिळालं आहे. एक बाई आल्या होत्या आणि त्यांनी ते ब्लड दिलं, त्यांचा ब्लड ग्रुप आणि सायली बहिणीचा मॅच होतोय. तेव्हा आता सर्वांना खूप आनंद होतो. तेव्हा कल्पना म्हणते, मला त्या बाईंना भेटायचं आहे. अश्विन असं म्हणून तिथून जायला निघतो. तर आता प्रियाचा मनातल्या मनात जळफळाट होऊ लागतो. तेव्हा ती म्हणते की हा ब्लड ग्रुप खूप लेअर आहेत आणि अशी कोणती बाई आहे आणि तिने सगळा प्लॅन फिसकटवला, नेमकी कुठे आहे ती, असा ती विचार करत असते. तेवढ्यात तिला साक्षीचा फोन येतो. ती विचारते, काय गं प्रिया, सायली मेली का, आहे अजून जिवंत. त्यावरती प्रिया जरा मागे जाते आणि म्हणते, मला वाटलंच होतं ह्या सगळ्या तुझ्या अण्णानेच केलं असेल. तेव्हा साक्षी म्हणते, मी अण्णांना खूप काही आता बोललेलं आहे आणि हे खून खराबा बंद करा, परंतु त्यांना माझं ऐकायचंच नाही, तर मी काय करू. असं म्हणून ती भयंकर चिडते आणि म्हणते की आता त्या हे सर्व काही करून ठेवलं आहे आणि अर्जुनच्या शेपटीवर पाय पडला आणि तो चौथाहून उठेल आणि आपल्यापर्यंत तो नक्कीच पोहोचेल. म्हणजेच असं प्रिया विचारते की कारण की आपल्यामध्ये सहभागी करायलाच नको पाहिजे होता अण्णांना. त्यावरती आता साक्षी म्हणते, काय म्हणाली सगळं तू, तुझ्यापर्यंत माझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी अर्जुनला जास्त वेळ लागणार नाही असं का म्हणतेस. तर ती खूप टेन्शनमध्ये येते. तर आता प्रियाला देखील काही सुचत नाही. तर इकडे कुसुम अर्जुनला शोधत असते. तर इकडे अर्जुन बाप्पांसमोर असतो आणि म्हणतो, सायलीवर ज्या कोणी अटॅक केलाय ना, त्याला मी अजिबात सोडणार नाही, त्याला मी शोधून काढणारच. एकदा का माझी सायली फक्त बरी होऊ दे, मग मी बघतोच. इकडे नर्स प्रतिमाला म्हणत असते,
आता तुम्हाला रक्त द्यायचं आहे. तेव्हा प्रतिमा ठीक आहे असं म्हणते. तिकडे आता पूर्णाजी जप करत असतात तेवढ्या विमलात तेथे येते आणि पूर्णाजीला हो आपल्या सायली वहिनींना रक्त मिळालं असं सांगते. पूर्णाजी आता देवाचे आभार मानतात. त्यांना खूप आनंद होतो. तर विमला आता अस्मिताकडे पाहत असते तर तिचा जळफाट झालेला असतो. ती म्हणते पण सायलीला तर रक्त मिळत नव्हतं ना. त्यावरती पूर्णाजी म्हणतात मिळत नव्हतं पण गेल्या जन्मीचं नक्कीच काहीतरी ऋणानुबंध असतील त्या बाईशी म्हणूनच तिनं रक्त दिलं. प्रतिमालाही आपल्या त्या साठी डोनेट करत आहे हे सुद्धा मुलीसाठी हे माहीत नसतं. दुसरीकडे विमला आता म्हणते की पूर्णाजी सायलीसाठी तुमचा जीव किती वर खाली होत आहे हे मी पाहिलंय. आता या दोघींचं बोलणं सुरू असताना अस्मिता म्हणते विमला गप्प बस, नको जास्त कौतुक करू, माझ्यासाठी पटकन दूध घेऊन ये. तेव्हा पूर्णाजीला आता राग येतो. तेव्हा अस्मिताला म्हणतात तू स्वतःचं दूध स्वतः घेत जा ना. अस्मिता रागातच तेथून उठून जाते. तर तिकडे चैतन्य अर्जुनला शोधत असतो. तो म्हणतो अजूनही अर्जुनला समजलं नसेल की सायलीला डोनर मिळाला आहे. तर इकडे कुसुम ही अर्जुनकडे आलेली असते. अर्जुन सुभेदार, माझ्या सायलीची जी अवस्था झाली ना ती तुमच्यामुळेच, त्यासाठी मी तुम्हाला कधीही माफ नाही करू शकत. तर आता कुसुम खूप चिडलेले असते. अर्जुन म्हणतो माझ्यामुळे काय झालं. तेव्हा कुसुम म्हणते की तुम्ही मला एक वचन दिलं होतं की सायलीची पूर्णपणे काळजी घेईन. कॉन्ट्रॅक्ट मॅरेज जेव्हा केलं होतं ना तेव्हा पण. आता काय होऊन बसलं आहे. अर्जुन सुभेदार, जे काही कॉन्ट्रॅक्टमध्ये होतं नव्हतं ते सगळं काही आता सायलीनं प्रेमानं नाती जपली आहेत, माणसं जोडली आहेत आणि त्याचबरोबर कोणालाही दुखवलेलं नाही आणि कुठलंही तिने आता तुम्हाला त्रास दिलेला नाही. तर आता सायलीचं हे काय होऊन बसलं आहे. तिच्यासाठी तर कॉन्ट्रॅक्टमध्ये जे काही लिहिलं होतं ते एक वचन नाही, तर तुम्ही त्याला किडनॅप झाला होतात ना तेव्हासुद्धा तिने जीवाची पर्वा न करता तुमचा जीव वाचवला होता. तेव्हा अर्जुनला आता सर्व गोष्टी आठवू लागतात. अर्जुन, एक गोष्ट तुझी चिडचिड, त्याच्यामुळे तिचा आजीचा तो राग, हे सगळं काही तिनं सहन केलं. तिने तुझ्यासाठी खूप काही सोसलं आहे. तिच्यासाठी काहीतरी करायची वेळ आली आहे तुला. अर्जुन सुभेदार, तू काहीही हालचाल करत नाहीस, तिचा जीव धोक्यात आहे आणि आयुष्यभर मी तुला आता चांगला श्वास घेऊ देणार नाही असं कुसुमताई रागातच म्हणून तिथून निघून जातात. इकडे डॉक्टरांना ऑपरेशन थिएटरमध्ये जातात आणि आम्हाला आमचं काम करू दे असं म्हणतात. असं म्हणून डॉक्टर तेथून निघून जातात. तर आता कल्पना विचार करत बसते. तर प्रिया मनातल्या मनात विचार करत असते की ही चिवट सायली अजून मरत कशी नाही. तर आता ही जिवंत राहिली तर आमच्या सर्वांची वाटच लागणार आहे. तितक्यात कुसुमताई तेथे येते. कल्पना तिला गुड न्यूज सांगते की सायलीला रक्त मिळालं आहे. तेव्हा कुसुमला खूप आनंद होतो. तर इकडे सायलीचं आता ऑपरेशन सुरू असतं. अश्विन आता थोडा घाबरलेला असतो कारण सायलीचे पल्स रेट जरा कमी होत असतात. तेव्हा डॉक्टर म्हणतात की पटकन इंजेक्शन द्या, सिझर द्या. तेव्हा आता त्याच्या सूचनेप्रमाणे सर्व काही काम करत असतात. इकडे सायली आता जोराचा श्वास घेत असते. तर दुसरीकडे अर्जुन सायलीच्या काळजीने व्याकुळ झालेला असतो. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये प्रतिमा बाहेर चाललेली असते आणि समोरून आता रविराज येताना दिसतो. कल्पना ही पाहते तर त्यांचा आता एकमेकांकडे पाहतच नाही, तर आता त्यांना पाहून धक्काच बसतो. तर दुसरीकडे अर्जुन सायलीकडे येतो. सायली आता शुद्धीवर आलेली असते. अर्जुन सायली दोघेही एकमेकांकडे पाहत असतात. तर मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.